वरुड शहरातून एक मोठी धक्कादायक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। शहरातील भवानी चौक परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झालाय, तर एक गंभीर जखमी असून पुढील उपचारासाठी नागपूर रवाना करण्यात आले आहे। या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स। चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल। आमचा मोबाईल नंबर 7841955705। आमचा पत्ता खामगाव बँक समोर, खाटोडेवाडी अप्रोच रोड, वरुड। ही घटना आज मध्यरात्री 3:30 ते 4:30 वाजताच्या दरम्यान घडली आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या प्राथमिक प्राप्त माहितीनुसार शहरातील भवानी चौक परिसरात शामराव चौधरी यांचे घर असून त्यांचा मुलगा ऋषिकेश चौधरी व पत्नी हे घरात राहत होते। घराच्या वरच्या रूम मध्ये जवळ शंकर बुले हे राहत होते। आज दिनांक 2 एप्रिलच्या मध्यरात्री 3:30 वाजताच्या दरम्यान जवळ शंकर बुले वय वर्ष 60 याने घराच्या वरच्या रूम मध्ये वरच्या गॅलरीला चराड बांधून गडपास घेण्याचा प्रयत्न केला असता घरातील 26 वर्षीय मुलगा ऋषिकेश चौधरी हा त्याच्या मामाजीला वाचवण्यासाठी वर गेला। यावेळी सिलेंडरचा अचानक मोठा स्फोट झाल्याने ऋषिकेश घराच्या गल्लीत जोरात फेकला गेला व गडपास घेणारा शंकर बुले सुद्धा खाली सिमेंट रोडवर पडला। या दोघांचाही जागीच मृत्यू झालाय। या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। आमचा मोबाईल नंबर 9420721428 9595110495। एवढी मुलाचे वडील शामराव चौधरी सुद्धा वर गेले असता ते देखील सिलेंडरच्या स्पॉट मध्ये गंभीररित्या जळाले असून गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। घटनेची वेळ मध्यरात्रीची असल्याने याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळायची आहे, मात्र वेळीच आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। तर या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे। तर या घटनेने सर्वत्र खळबळ माजली असून सध्या घटनास्थळी मोठी गर्दी जमते आहे। विशेष म्हणजे वरच्या रूम मधील सिलेंडरचा स्फोट कसा झाला की आत्महत्या करणाऱ्या शंकरराव बुले यांनीच ते सिलेंडर पेटवले होते, या गोष्टीचा अद्याप अधिकृत खुलासा व्हायचा असून तर्कवितर्क लावण्यात येत आहे। तर चौधरी परिवाराला संपवण्याचा तर हा प्लॅन शंकर बुले यांचा होता का, अशी देखील चर्चा सुरू आहे। तर या घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस स्टेशन करीत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 9334343384 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।